2026च्या T20 वर्ल्ड कपचं तिकीट फक्त 100 रुपयांना? हो, हे अगदी खरं आहे. ICCच्या या मोठ्या घोषणेमागची संपूर्ण गोष्ट आता समजून घेऊया. विचार करा, जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्पर्धांपैकी एका मॅचचं तिकीट फक्त 100 रुपयात. हेच ICCने शक्य करून दाखवलंय. तर ICCने 2026च्या T20 वर्ल्ड कपसाठी एक जबरदस्त घोषणा केली आहे. आणि ती घोषणा म्हणजे क्रिकेट सर्वांपर्यंत पोचवणं. म्हणजे बघा, भारतातल्या मॅचेससाठी तिकीट सुरू होतंय फक्त 100 रुपयांपासून. आणि श्रीलंकेत, जे आपले सहयजमान आहेत, तिथे हीच किंमत आहे 1000 श्रीलंकन रुपये. या निर्णयामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी खुली झाली आहे. ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही तिकीटं मिळवायची कशी? तर ICCने ही प्रोसेस एकदम सोपी ठेवली आहे. बघा, फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. मग आपल्याला जी मॅच बघायची आहे ती निवडायची आणि खरेदी पूर्ण करायची. सगळं ऑनलाईन आहे, त्यामुळे रांगेत उभं राहण्याचं वगैरे काही प्रश्नच नाही. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, tickets.cricketworldcup.com हीच एक आणि एकच ऑफिशियल वेबसाईट आहे. 11 डिसेंबरपासून विक्री ऑलरेडी सुरू झालीये, त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही खोट्या वेबसाईटच्या नादी लागू नका, सावध रहा. बरं, आता बघूया की ही स्पर्धा नक्की किती मोठी असणार आहे. आणि खरं सांगायचं तर याचा आवाका खूप मोठा आहे. ही टुर्नामेंट भारत आणि श्रीलंका मिळून होस्ट करत आहेत. एकूण 20 टीम्स आणि तब्बल 55 मॅचेस होणार आहेत. म्हणजे क्रिकेटची नुसती जत्राच असणार आहे. आता इतक्या सगळ्या मॅचेस आहेत, पण त्यातल्या काही तारखा तर अशा आहेत ज्या आत्ताच कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवायला हव्यात. ओके, तर 7 फेब्रुवारीला टुर्नामेंट सुरू होतीये आणि फायनल आहे 8 मार्चला. पण सगळ्यात जास्त वाट बघितली जाणारी मॅच आहे ती याच्या बरोबरमध्ये. ही मॅच आहे भारत विरुद्ध पाकिस्तान, 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर. आणि हे सांगायची गरज नाहीये की याच मॅचच्या तिकिटासाठी सगळ्यात जास्त गर्दी होणार आहे. पण हे जे 100 रुपयांचं तिकीट आहे ना, हा फक्त तिकीट विकण्याचा प्रकार नाहीये. यामागे खूप मोठा विचार आहे. ICCचे CEO संजोग गुप्ता यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात की आमचं ध्येय एकच आहे, प्रत्येक फॅनला स्टेडियममध्ये वर्ल्ड क्लास क्रिकेट बघता यायला हवा. आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांसाठी दरवाजे उघडत आहोत. म्हणजे थोडक्यात पैशांमुळे कोणीही मागे राहता कामा नये. आणि फक्त ICCच नाही, तर सहयजमान म्हणून भारताची भूमिका मांडताना BCCIचे सचिव देवजीत सेकिया यांनीही हेच म्हटलंय. ते म्हणतात की आम्ही चाहत्यांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत, जेणेकरून स्टेडियम्स पूर्ण भरतील आणि खेळाबद्दलची जी आवड आहे ती दिसून येईल. तर मग खरा प्रश्न हा आहे, हे 100 रुपयांचं तिकीट फक्त एक स्वस्त तिकीट आहे की त्याहूनही काहीतरी जास्त? म्हणजे वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेला इतकं सोपं करून आयोजक फक्त जागा नाही विकत आहेत, तर ते कदाचित क्रिकेट बघण्याची आणि त्यात सामील होण्याची संपूर्ण पद्धतच बदलत आहेत. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?